माणगाव महाड पेणमध्ये सिलेंडरसाठी मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या। गॅस बुकिंग होत नसल्याने एजन्सी बाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली। माणगाव महाड आणि पेणमध्ये सध्या सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी। अखाद्य देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम थेट घरगुती आणि एलपीजी गॅस सिलेंडरवर बसला आणि त्याचीच परिणाम आपण पाहिलं तर पहाटेपासूनच जे लोक आहेत तो गॅस बुकिंगच्या रांगेत या ठिकाणी उभे असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। ही रांग जी आहे ती माणगाव शहरामधली आपण पाहता एकंदरीत पाहायला गेलो तर पहिला जो आहे तो मोबाईलवरूनच गॅस बुकिंग केली जात होती, मात्र सर्व्हर डाऊन असल्या कारणाने मोबाईलवर गॅस बुकिंग होत नाही आणि त्यामुळे थेट नागरिक जे आहेत ते कार्यालयाच्या बाहेर जे आहेत मोठी गर्दी या ठिकाणी केल्याचं चित्र पाहायला भेटत आहे। आपण पाहिलं तर पहाटेपासूनच या ठिकाणी मोठी रांगा लागलेल्या आहेत। पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात केलेला आहे। एकंदरीत पाहिला तर अखाद्य देशात युद्ध सुरू आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात जे आहे ते एलपीजी गॅस असेल किंवा घरगुती गॅस असेल भेटेल की नाही भेटेल असा सवाल जो आहे तो नागरिकांना पडलेला आहे आणि त्यामुळेच ही मोठी रांग जी आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।